तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या कहाणीला. दीपक हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरामधील प्रतिष्ठित घराण्यातील 33 वर्षाचा मुलगा होता. त्याच्याजवळ स्वतःची गाडी होती. त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्याचे लग्न ठरत नसल्यामुळे घरातील नेहमी त्याच्या लग्नाच्या काळजीत असायचे. आई, भाऊ, वहिनी व पुतण्या या सर्वांसोबत दीपक राहत होता. एका दिवशी त्याच्याकडे संगीता बापू येरे नावाची महिला आली. तेव्हा दीपकच्या आईने तिला आपल्या घरी चहापाण्यासाठी बोलवले. तिच्याशी गप्पा मारता मारता संगीता येरे यांनी दीपकच्या आईला विचारले, तुमचा लहान मुलगा काय करतो? तेव्हा दीपकच्या आईने सांगितले, आमचा दीपकची स्वतःची गाडी आहे, तो ड्रायव्हिंग करतो, मात्र त्याचं लग्न अजून झालेलं नाही. तेव्हा संगीता म्हणाली, माझ्या नात्यातील एक मुलगी, तिचं नाव मीना नंदू पाटील, राहणार रावळगाव असं आहे. मी तिच्या आई वडिलांना सांगते, तुम्ही मुलीला पाहून तर घ्या, मग आपण काय करायचं ते ठरवू. संगीता येरे यांनी लग्नाचा विषय काढल्यानंतर दीपकच्या आईला खूप आनंद झाला. एप्रिल महिन्यात दीपक आपल्या परिवारासह रावळगाव तालुका मालेगाव येथे मीनाला बघण्यासाठी गेला. बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दीपकने मुलगी पसंत असल्याचे सांगितले. संगीताला तशी माहिती दिली असता लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मीनाचा मावस भाऊ उमेश राजेंद्र दान, राहणार अंतापूर तालुका सटाणा, हाही आला होता. उमेशने दीपक व त्याच्या परिवाराकडून काही बोलल्या सोडून घेतल्या. त्यात त्याची बहीण मीनाचा लग्नाचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल, तसेच बस्त्याचा खर्च 1,00,000 रुपये आणि आम्ही रावळगाववरून सटाण्याला येऊ त्याचा खर्च 50,000 रुपये द्यावा लागेल. तेव्हा भारत बच्चाव यांनी मध्यस्थी करून मार्ग काढल्यानंतर मीनासोबत दीपकचा विवाह ठरवण्यात आला. लग्न ठरल्याने दीपक आणि त्यांचा परिवार खुश होता. दिनांक 17 जून 2025 रोजी लग्नाची तारीख ठरली होती. त्यानुसार त्यांची लग्नाची तयारी सुरू झाली होती. लग्नाच्या 2 महिन्यांचा कालावधी असल्यामुळे दीपक फोन लावून मीनाशी नेहमी बोलत होता. मात्र बऱ्याच वेळा तिचा फोन वेटिंगला येत होता, पण दीपकने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. दरम्यान दिनांक 16 जून 2025 रोजी मीनासोबत दीपकचा रावळगाव येथे साखरपुडा झाला, तर सटाणा येथे येऊन हळदीचा कार्यक्रम झाला. दिनांक 17 जून 2025 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात दीपकचा व मीनाचा धूमधडक्यात लग्न साजरा करण्यात आलं. लग्नासाठी दीपकने 6 ते 7 लाखाचे कर्ज काढून धूमधडक्यात लग्न केलं होतं. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. दीपकने मीनाला लग्नात मणी आणि मंगळसूत्राचे, कानातील, पायातील चांदीचे पैंजण असे दागदागिने केले होते. महागड्या साड्या घेऊन दिल्या होत्या. लग्न झाल्यानंतर माहेरी जाण्यासाठी म्हणजेच 5 दिवसानंतरनं मीना ही दिनांक 19 जून 2025 रोजी तिचे नातेवाईक घेऊन आलेल्या रिक्षामध्ये बसून माहेरी गेली. माहेरी जाताना मीनाने लग्नात केलेली 5 ग्रामची अंगठी, मंगळसूत्र, बेले, लच्छा, जोडवे, दीपकच्या आईच्या गळ्यातील सोन्याची चेन, 1 तोळ्याचे कानातील टोंगल, पुतण्याला वाढदिवसाला घेतलेली 3 ग्रामची अंगठी, साड्या, कपडे घेऊन ती माहेरी गेल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. दीपकला धक्का बसला होता. आपल्या दागिन्यांबरोबर घरातील आई व पुतण्यांचे दागिने घेऊन गेल्याने त्याला शंका आली होती. ही बाब लक्षात येताच दीपकने तिच्या मोबाईलवर फोन केला आणि म्हणाला, मी तुला घ्यायला येणार आहे. तेव्हा तिने फोन कट केला. त्यानंतर तिचा फोन लागलाच नाही. त्यानंतर तो बंद लागू लागला होता. दरम्यान दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता दीपकची सासू म्हणजे मीनाची आई संजना पाटील हिने दीपकला फोन करून सांगितले, तुम्ही आज येऊ नका, आमचे नातेवाईक आजारी आहेत, आम्ही सर्वजण तिकडे जात आहोत. तेव्हा दीपकने तिला विचारणा केली, कोण आजारी आहे, मी देखील येतो. तो बोलताच तिने देखील फोन कट केला. त्याच दिवशी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास दीपकचा मावसदाजी उमदानी याने दीपकला फोन करून कळवले की तुझी बायको मीना ही गौतम बापू आहारी याच्यासोबत पळून गेली आहे. हे ऐकताच दीपकच्या पायाखाली जमीन सरकली. त्याला धक्का बसला. त्याने उमेशकडे अधिक विचारणा केली असता त्याने तुमचे लग्न ज्या संगीताने जमवून दिले होते तिचा भाऊ गौतम हा तिच्यासोबत मीनासोबत पळून गेला आहे. तो विवाहित असून त्याला एक मुलगी देखील आहे, तरी तो तिच्यासोबत पळून गेला असे सांगून उमेश याने फोन कट केला. हे ऐकून दीपक अस्वस्थ झाला होता. त्याने ही बाब घरी सांगितली. तेव्हा दुसऱ्या दिवशी रावळगाव येथील मीनाच्या घरी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी 23 जून 2025 रोजी दीपक आपल्या परिवारासह रावळगाव येथील मीनाच्या आईवडिलांच्या घरी तेथे गेल्यानंतर वादावाद होत त्यांनी त्यांच्याशी मीनाच्या आईवडिलांशी भांडण काढले. त्यांना घाण भाषेत शिवीगाळ केले.
मीना पळून गेल्याबाबतची मिसिंग तक्रार आम्ही वडनेर पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती त्यांनी दीपकला आल्यावर दीपकला सांगितलं. हे कळल्यानंतर इतर जणांनी वडनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खात्री केली. अशी तक्रार केल्याचे आढळून आले असता आपली फसवणूक झाल्याचे दिसताच दीपकने सटाणा पोलीस ठाण्यात मीना व गौतम बापू अहिरे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती दिली. या कट कारस्थानात जेवढे पण लोक होते त्या सर्वांची नावं घेऊन माझ्या परिवाराला फसवलं आहे, त्यांच्याकडे दिलेल्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार केला आहे, घरातील सोन्याऐवज व पैसे लुटण्याच्या हेतूने माझी फसवणूक केली अशी फिर्याद दिल्याने मीनासह अन्य 10 जणांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान दिनांक 24 जून 2025 रोजी वडनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी पोलीस पथकासह गुजरातमधील अहमदाबाद येथे जाऊन पळून गेलेल्या नवविवाहित मीना व तिचा प्रियकर गौतम बापू अहिरे या दोघांना पकडून वडनेर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिची व तिच्या प्रियकराची वरात थेट आता ठाण्यामध्ये आणली होती आणि त्या दोघांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते. फसवणूक व चोरीच्या गुन्ह्यात सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली होती, तर इतर आरोपींचा शोध घेण्यास पोलीस आता कार्यरत आहेत. अशा प्रकारे या गोष्टीचा इथं अंत होतो. जर तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकण्यास आवडत असतील तर तुम्ही मराठी क्राईम नेटवर्क या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. धन्यवाद.